अन्न असो की औषध, फक्त बोला, तक्रार आपोआप तयार होईल, हे सांगितलंय आयुक्त तुकाराम मुंडेंनी. तुम्हाला वाटेल हा काय प्रकार? सांगते. तुम्ही बाहेर खाण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला एखादं हॉटेल अस्वच्छ दिसतं, जेवणात भेसळ आहे असं वाटतं, अन्न पदार्थ खराब किंवा निकृष्ट आहे असं वाटतं. मग तक्रार कुठे करायची? या प्रश्नाचं उत्तर सोपं करून दिलंय अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी. कारण एफडीएनं एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय, ज्यावर तुम्ही कुठूनही तक्रार नोंदवू शकता. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय चा वापर करून तयार केलेलं हे पोर्टल आहे. ते कसं काम करतं? हे पोर्टल आणण्यामागं मुंडेंचा काय विचार आहे? या पोर्टलची वैशिष्ट्ये काय आहेत? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. तुकाराम मुंडे जसे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाले, तसे राज्यात भेसळखोरांचे धाबे दणाणले. मुंडेंच्या आदेशानं राज्यात धाडसत्र सुरू आहे. त्यात यशही येत आहे. पण आता त्याही पुढे जात मुंडेंनी एक नवं अस्त्र काढलंय, ज्यामुळं आपल्याला सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधं मिळू शकणार आहेत. अन्न व औषध प्रशासनानं यासाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलंय. या पोर्टलचं नाव आहे complaints.mahafda.in. आयुक्त तुकाराम मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. अन्न आणि औषधांच्या सुरक्षिततेबाबत ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे. या पोर्टलची वैशिष्ट्य काय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण आधी पाहूया या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार कशी नोंदवायची. तुकाराम मुंडेंच्या आदेशानुसार सुरू झालेलं हे नवं पोर्टल कसं काम करतं ते आता आपण पाहणार आहोत. इथं तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी वेगवेगळे पर्याय देण्यात आलेले आहेत. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला complaints.mahafda.in या वेबसाईटवर जायचंय. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन अशी दिसेल, ज्यामध्ये सुरक्षित अन्न, सुरक्षित औषधं, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेचं नाव लिहिलेलं आहे. हे कार्य कसं करतं याची माहिती दिली आहे. इथं तुम्हाला तक्रार सांगू शकता, ते एआय तपासते आणि त्यावर अधिकारी कारवाई करतात. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला तक्रार नोंदवण्यासाठी इथं क्लिक करायचंय आणि तक्रारीचा मागोवा घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं क्लिक करता येईल. तक्रार नोंदवा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. म्हणजे मोबाईल नंबर लिहिल्यानंतर तुम्हाला तिथं OTP येईल आणि हे सुरक्षित आहे याबद्दलची माहिती देखील त्यांनी खाली दिली आहे. फक्त या तक्रारीबाबत संपर्कासाठी हा OTP वापरला जातो, हा इतर कुठेही शेअर केला जात नाही याची माहिती देखील इथं देण्यात आलेली आहे. आता हा OTP दिल्यानंतर पुढची स्क्रीन आपल्याला कोणती ओपन होते ती आपण पाहूया. इथं OTP दिल्यानंतर तुमच्या समोर ही अशी स्क्रीन येते. या स्क्रीनवर तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे, तुमचा पत्ता असेल तो लिहायचा आहे आणि तुमचं ज्याच्याबद्दल तुम्हाला तक्रार करायची आहे त्याच्याबद्दलचं नाव लिहायचं आहे. ही सगळी माहिती लिहायची आहे आणि त्यानंतर ही तक्रार आणखी सुस्पष्टरित्या लोकांना समजावी किंवा अधिकाऱ्यांना समजावी म्हणून त्या तक्रारीबाबतची जी माहिती आहे ती इथं तुम्हाला भरायची आहे. आणि जे लोकेशन आहे त्यासाठी इथे खाली मॅप देखील दिलेला आहे. तिथं तुम्हाला त्या मॅपवर ते लोकेशन पाठवायचं आहे आणि मग अधिकारी तुमच्या या तक्रारीची नोंद घेतील किंवा त्यावर तुमच्या तक्रारीची नोंद घेऊन त्यावर कारवाई करतील. याच पेजवर तुम्हाला बोलूनही तक्रार नोंदवता येईल आणि त्यासाठी तक्रार नोंदवा असा एक इथं ऑप्शन दिलेला आहे. सोबतच टोल फ्री हेल्पलाईन नंबरही आहे. तक्रार नोंदवा म्हटल्यानंतर इथं देखील तुम्हाला OTP द्यायचा आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला एआयच्या माध्यमातून ही तक्रार नोंदवता येईल. तुम्हाला जी भाषा येते, मराठी, हिंदी, इंग्रजी, कोणत्याही भाषेत तुम्ही ही तक्रार देऊ शकता आणि एआय तुमची ही सगळी जी भाषा आहे ती जी तक्रार आहे ती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यवस्थित मुद्देसूदपणे तुमची तक्रार लिहून घेतं आणि ही तक्रार पुढे अधिकाऱ्यांपर्यंत जाते. मग अधिकारी याचा सगळा फॉलोअप घेतात आणि त्या संबंधित आस्थापनावर, हॉटेलवर कारवाई करतात आणि ही सगळी जी कारवाई आहे ती देखील तुम्हाला पाहता येते, कारण ज्याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ही तक्रारीचा मागोवा घेता येतो. अशा प्रकारे हे ऑनलाईन पोर्टल काम करतं. त्यामुळे लिहून, बोलून किंवा फोनवर कॉल करून कोणत्याही प्रकारे तुम्ही ही तक्रार एफडीएला म्हणजे अन्न व औषध प्रशासनाला करू शकता. हे पोर्टल वेगळं काय ठरतंय? याचं कारण या पोर्टलचे सर्वात मोठं वैशिष्ट्य ते म्हणजे यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. म्हणजे काय तर या पोर्टलवर तुम्ही बोलूनही तुमची तक्रार नोंदवू शकता. तुम्ही मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत तुमची अडचण किंवा समस्या सांगू शकता. एआय स्वतःहून ती तक्रार स्पष्ट आणि मुद्द्यांच्या स्वरूपात तयार करेल आणि त्यावर प्रशासन कारवाई करेल. यामुळे तक्रारदारांचा वेळ वाचतो आणि तक्रारीचं स्वरूप एफडीएला अधिक अचूकरित्या समजतं. याच पोर्टलवर तुम्ही अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षा या दोन्ही प्रकारच्या तक्रारी एकाच ठिकाणी करू शकता.
विशेष म्हणजे ग्राहकांनी आपली तक्रार सबमिट केल्यानंतर म्हणजे पाठवल्यानंतर तिची सद्यस्थिती म्हणजे स्टेटस ट्रॅक करण्याची सोयही देण्यात आली आहे. प्रशासनाचा हा निर्णय जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा दिलासा मानला जातोय. या पोर्टलवर तुम्ही भेसळयुक्त अन्न, बनावट किंवा निकृष्ट दर्जाची औषधं तसंच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित कोणत्याही उल्लंघनाबाबत तक्रार नोंदवू शकता. तुकाराम मुंडेंनी हा निर्णय का घेतला तेही आता पाहूया. खरं तर अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापना, दुकानं, हॉटेल्सवर धाडी टाकत मुंडेंनी कारवाईचा धडाका लावलाय. यात काही हॉटेल्सचे परवानेही रद्द झालेत, तर काहींना व्यवसाय बंदी करण्यात आली आहे. लाखो रुपयांचा साठा जप्त करत मुंडेंनी अनेकांचं दुकान बंद केलं. पण अन्न व औषध प्रशासन अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणावर पोहोचणं आणि कारवाई करणं हे अवघड आहे. त्यामुळे यात लोकांचा सहभाग गरजेचा आहे. तरच सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेला खऱ्या अर्थानं यश येईल. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंडेंनी अत्याधुनिक ऑनलाईन पोर्टल आणण्याचा विचार केला, ज्यावर कोणताही नागरिक तक्रार करू शकतो आणि अन्न व औषध प्रशासन त्यावर धडक कारवाई करू शकतं. त्यानुसार लिहून, प्रत्यक्ष कॉल करून किंवा आता केवळ बोलून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. विशेष म्हणजे तुमची ही तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे जाते, मग ती संबंधित अधिकाऱ्याकडे पाठवली जाते. त्यावर कारवाईला उशीर झाला तर AI स्वतःहून त्यावर स्पष्टीकरण देतं. जोवर तुमच्या तक्रारीचं निवारण होत नाही तोवर तुम्हाला तुमच्या तक्रारीचा प्रवास पाहता येतो. एकंदरीत सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र मोहिमेसाठी आता लोकांनी हातभार लावण्याची गरज आहे. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी नागरिकांच्या आरोग्यासाठी झटतोय. विशेष म्हणजे कुणाचीही तमा न बाळगता. मग आपण नागरिकांनी का मागे राहायचं असं बोललं जात आहे. त्यामुळं निकृष्ट अन्न असो की औषधं, तुम्हीही तक्रार नोंदवण्यासाठी पुढाकार घ्या असं आवाहन अन्न व औषध प्रशासनानं केलंय. तुम्हाला तुकाराम मुंडेंच्या या नव्या पोर्टल बाबत काय वाटतं? तुम्ही तक्रार केलीये का? त्यावर तुमचा अनुभव कसा होता? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.